वाशिममध्ये यंदाच्या खरीप हंगामात करडई पिकांमध्ये मोठी घट झाली आहे। पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांनी गहू, हरभरा आणि चिया पिकाला पसंती दिली आहे। रब्बी हंगामातील कोरडवाहू पीक म्हणून करडईची ओळख आहे। मात्र यंदाच्या तुलनेत अपेक्षित उत्पादन आणि योग्य दर मिळत नसल्याने करडईच्या क्षेत्रात घट झाली आहे। वाशिममध्ये 10 ते 12 दिवसांपासून सोयाबीनच्या दरात तेजी पाहायला मिळते। सोयाबीनचे दर 4,400 रुपयांवरून 4,900 पर्यंत पोहोचलेत। त्यामुळे सोयाबीनचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। मात्र शासनाच्या हमीभाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील दरात 400 रुपयांचा फरक कायम आहे। त्यामुळे शेतकरी बाजार समितीकडे वळत आहेत। इंदापूरमध्ये केळी उत्पादनात लक्षणीय वाढ झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 2,500 हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची लागवड करण्यात आली। यंदाच्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 300 हेक्टरनं वाढ झाली। एकूण यावेळी 2,800 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाल्याची माहिती कृषी कार्यालयानं दिलेली आहे। पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट